व्हॉट? प्रिय मिताली ताई आणि घराच्या उंबरठ्यावर? काय झालं? तुझ्या प्रिय सासूबाईंनी घराच्या बाहेर हाकलून दिलं वाटते तुला. आणि तुझा तो समजूतदार प्रेमळ नवरा, अंडरस्टँडिंग वगैरे ऋषभ, तो कुठे आहे? आला नाही तुला वाचवायला? आणि मिताली ताई, तर सासरच्यानी तर घराबाहेर काढलंय, मग माहेरचे लोक तर, कारण तिकडे जाण्याचा तर काहीच चान्स नाही, कारण आईबाबांनी तर तुला केव्हाच हाकललंय घराबाहेर. मग तू आता जाणारच कोणाकडे? का अशीच उंबरठ्यावर आयुष्यभर इथेच राहणार आहेस? काय काय प्लॅन काय तुझं, जरा सांग. हे बघ मिताली ताई, माझी बहीण आहेस ना, म्हणून एक सल्ला देते. फ्री आहे, ऐकून घे. तसंही तुला आज कोणी विचारणार नाहीये, छोट्या बहिणीचंच ऐक. एखाद्या व्यक्तीला ना आयुष्यात सर्वस्वी कधीच बनवू नये, जसं तू बनवलंस ऋषभला. खूप आंधळा विश्वास वगैरे होता ना त्याच्यावर तुझा. काय झालं? कुठे आहे तू आता? आला तुझी साथ द्यायला? म्हणून मी माझ्या टर्म्सवर माझं आयुष्य जगते. होळी कुठली? आणि काय 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 ते भाषण लिहिलंस? भोळेपणा, चांगुलपणा, मन स्वच्छ असलं पाहिजे वगैरे वगैरे. काय झालं त्याचं? स्वच्छ मन, माय फूट. आणि हे बघ, माझ्या घरी येण्याचा तर काहीच चान्स नाही. असा अंदाज सुद्धा ठेवू नकोस, कारण मी तुला माझ्या घरी कधीच घेणार नाहीये. कारण तू काय केलंस ना माझ्याबरोबर त्या दिवशी, मी अजूनही विसरले नाही. ओ कम ऑन, हे रडणं बिडणं बंद कर.